टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरमध्ये जो काही दंगा घडला त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि कॅबिनेटमध्येच काही मंत्री बसले ज्यांच्यामुळे ही दंगल घडली असं सुद्धा ते म्हणायला विसरलेले नाहीत। आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषाताई कायंदे आहेत। ताई, ज्या पद्धतीने संजय राऊत टीका करतायत याला उत्तर कसं देणार? संजय राऊत यांच्या टीकेला कधीही कोणी सिरियसली घेत नाही। पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे काय माहिती आहे की मंत्र्यांनीच दंगल घडवली आहे, कारण हे अत्यंत कुठल्या सरकारला असं वाटेल, कारण ते पण माननीय देवेंद्र फडणवीस खास करून मुख्यमंत्री आहेत, नागपूरचे आहेत आणि ते कटाक्षाने सगळ्या गोष्टीवर नजर ठेवून आहेत। त्यामुळे मुद्दामून दंगल घडवण्याचं कारण काय? संजय राऊत यांना असं वाटतं कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या सगळ्याबद्दल त्यांना काही अस्मिता आणि आस्था नाही आहे। त्यामुळे औरंगजेबाबद्दल कोणी त्याची भलामण केली त्याच्यावर त्यांनी कधी टीका नाही केली। त्यामुळे संजय राऊत हे काहीतरी हवेतले बाण सोडत असतात, त्यांना ती सवय आहे। आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलिसांसोबत पत्रकार परिषद सुद्धा घेतली। दंगलखोर ज्यांनी दंगल माजवली आहे, जे नुकसान झालं सार्वजनिक संपत्तीचं, त्यांच्याकडून दंड आकारला जाणार आहे आणि एवढंच नाही तर दंडाची जी रक्कम आहे ती सुद्धा त्यांच्याकडून वसूलली जाईल आणि जर नाही दिली तर संपत्ती सुद्धा जप्त होईल। मोठं पाऊल आहे? निश्चितच मोठं पाऊल आहे। आज माननीय मुख्यमंत्री दिवसभर नागपूरमध्ये आहेत आणि ते स्वतः कमिशनर, पोलीस कमिशनर यांच्याकडे गेले आहेत। सगळी प्रचंड मोठा सर्वे त्यांनी केला। जवळजवळ 102 दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आलं आहे आणि आपल्याकडे तसा कायदा आहेच की ज्यांनी दंगली घडवल्या आणि जे काही सरकारी मालमत्तेचं किंवा वैयक्तिक खाजगी कोणाचं नुकसान झालं असेल तर त्या दंगलखोरांकडनं वसूल पूर्वी पण झालेलं आहे, अशा नोटीस गेल्या आहेत आणि वसुली पण झालेली आहे आणि या पलीकडे त्यांनी दंगलखोरांकडनं ही सगळी रक्कम वसूल करणार आणि नाहीतर त्यांच्या प्रॉपर्टी देखील जप्त करणार। हे एक मोठं पाऊल आज माननीय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं आहे। पण महिला पोलिसांचा विनयभंग झाला होता अशी माहिती समोर आली होती, पण तसं काही झालं नाही असं म्हणतात देवेंद्र फडणवीस। आता बघा, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं हे वक्तव्य आहे। त्यांनी तिकडे आज जाऊन पूर्ण जे काय सर्वे केला, जे काय सगळी बातचीत केली, पूर्ण पोलीस फोर्स आणि निश्चित ते म्हणतात आहे आणि जो प्राथमिक तपास झाला त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला नसेल तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे। नक्कीच, पण यामध्येच प्रशांत कोरटकर आता कुठे आहे नेमका असे सुद्धा प्रश्न विचारला जातोय। सगळीकडे कारवाया होत आहेत, तोच का सापडत नाहीये आणि तो दुबईला गेल्याचा फोटो जो आहे तो सुद्धा आता समोर येतोय। अमोल मिटकरींनी त्यावर भाष्य सुद्धा केलं, काय म्हणाल? आता खरोखरच दुबईला गेला आहे किंवा नुसताच फोटो टाकला आहे हे देखील शोधून काढायला पाहिजे। कदाचित तो पोलिसांची किंवा कोणाची धुळफेक करत असेल डोळ्यामध्ये किंवा दिशाभूल करत असेल तर हे पाहिलं जाईल आणि जर का तो दुबईला गेला असेल तर हे काही शोधून काढणं काही कठीण गोष्ट नाही आहे, ते सुद्धा शोधता येईल। दिशा सालियन प्रकरणामध्ये आता तपास सुरू होईल असं बोललं जात आहे, पण नारायण राणे यांनी आता पत्रकार परिषद घेतली। ते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मला फोन केला होता आणि त्यासोबतच मिलिंद नार्वेकरांचा देखील या प्रकरणामध्ये फोन आला होता। मोठा गौप्यस्फोट आहे हा, कुठेतरी काहीतरी मूर्त असं दिसतंय। बघा, नारायण राणे, नितेश राणे सुरुवातीपासून याच्यावर बोलत आहेत, परंतु याच्यामध्ये ठोस आतापर्यंत काही घडलं नव्हतं आणि आम्हाला देखील कोणाचं तरी काहीतरी नुकसान करावं किंवा काही कुठला राजकीय सुडापोटी हा विषय नाही आहे, कारण 5 वर्षानंतर दिशा सालिनीचे वडील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि म्हणून हा सगळा विषय सुरू झाला। या पलीकडे याच्यावर मला काही वक्तव्य करायचं नाही। नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे की उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते आणि आदित्य ठाकरेचं कुठेही नाव घेऊ नका असं सुद्धा म्हणाले। हा दावा नारायण राणेंचा किती मोठा वाटतो तुम्हाला? बघा, नारायण राणे हे जुने शिवसैनिक आहेत, ते मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत राज्याचे। आता त्यांच्या आणि उद्धव ठाकरेजींमध्ये काय संभाषण झालं याच्याबद्दल मी काही कमेंट करणं योग्य ठरणार नाही। अनिल परब हे ज्या पद्धतीनं तुमच्यावर टीका करतात, सरड्यासारखे रंग बदलतात काही लोक असे म्हणाले, याला उत्तर कसं द्याल? हे वक्तव्य त्यांनी सुषमा अंधारेबद्दल नाही केलं, कारण सुषमा अंधारेंनी थेट बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जहरी टीका केली होती। मग त्यांना तुम्ही कधी असे शब्दप्रयोग की त्यांच्याबद्दल असं विश्लेषण कधी का केलं नाही हा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे। आणि त्यावेळी मी जे ट्विट केलं होतं तर ते मला ह्याच लोकांनी सांगितलं होतं आणि त्यामुळे मी ते केलं होतं, कारण त्यावेळेला याच्यामध्ये या सगळ्या तपास किंवा याच्यात काही पुढे घडलंच नव्हतं।
2-2.5 वर्ष निघून गेली होती, 2 वर्ष निघून गेली होती. परंतु मी पुन्हा सांगते, हे सगळं जे काय आहे ते दिशा सालियन यांचे वडील कोर्टात गेल्यामुळे हा सगळा विषय चालू झाला आहे. नक्कीच न्याय मिळेल दिशा सालियनला आता तरी? बघा, न्याय मिळाला पाहिजे, कारण मृत्यू हा तिचा गूढ परिस्थितीत झाला. 14 मजल्यावरून जे काय उडी घेतली किंवा काय, हे सगळं अनेक गोष्टी अनुत्तरित आहेत. आणि आम्हाला काही वाटण्यापेक्षा तिच्या वडिलांचं, तिच्या कुटुंबियांचं समाधान होणं जास्ती महत्त्वाचं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरापासून योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.